चालू केली शूटिंग। वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा नगर परिषद गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे। आज नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाकडे डोळे झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे प्रकरण होत असताना आज नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे। ही भूमिका घेत असताना त्यांना वारंवार तक्रारी निवेदन देऊन सुद्धा त्यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नसताना हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे। आज करमाळा शहरातील तमाम सर्व नागरिक वस्तीतील लोक, विविध भागातील आया बहिणी आज रस्त्यावर हांडे घेऊन व घागरी घेऊन पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहे। हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास येऊन देखील हे आज अधिकारी व कर्मचारी सुस्तावलेल्या पद्धतीने वागत आहेत। हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। आज एक प्रकरण असं बघितलं तर एखाद्याचं घर उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या करमाळा आणि पाळण्या वाचून तरमाळा अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आज यांना गेल्या 2023 रोजी 17 फेब्रुवारी रोजी या पाण्यासंदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करण्यात आलं होतं। त्यावेळेस त्यांनी लेखी स्वरूपात असं कळवलं होतं की आपण करमाळा शहरातील ज्या काय नागरिक समस्या आहेत त्याला अत्यावश्यक समजून आम्ही त्या सोडवणूक करण्याचा लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलं होतं। पण त्या आश्वासनाला त्यांनी कोणताही शब्द न पाळता त्यांनी मनमानी कारभार केलेला दिसून येत आहे। आज पुरवठा अधिकाऱ्यांना सर्व ठिकाणी लक्ष घालण्यासाठी वेळ आहे, पण पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी वेळ नाही। महाराष्ट्रात व जिल्ह्यात अनेक प्रकारचे असे अत्यंत भयानक स्वरूपाचे धरण कोरडे पडलेले असताना देखील पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू असताना आज सूक्ष्म असा 2024ला सूक्ष्म असा दुष्काळ असताना देखील गचाळ कारभार करत असताना करमाळा नगर परिषद आज पाणी पुरवठा सुरळीत करत नाही। गेल्या अनेक दिवसापासून गाळयुक्त किडेयुक्त पाणी पुरवठा केलेला जात आहे। आज नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सांगत आहे की पाईपलाईन खराब झालेले आहेत। पाईपलाईन खराब झालेले असताना त्यांच्याकडे निधी कमी प्रमाणात असल्यामुळं त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळं आम्ही ती दुरुस्ती करू शकत नाही। तर मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने असे आवाहन करतो की नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या शुक्रवारी 24 तारखेला भीक मागो आंदोलन करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी एक आंदोलन घेत आहे। तर त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना यांना जाब विचारण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे व नगरपालिकेचे आर्थिक सहाय्य भरभक्कम करण्यासाठी, नगरपालिका श्रीमंत करण्यासाठी सर्वांनी त्या भीक मागो आंदोलनात सहभागी व्हावे। जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम।